देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये साकेत बोलायचा तर प्रयत्न करत असतो, पण जामकरने प्रश्न विचारल्यावर तो फक्त बोलतो, देवी. आता जामकर खूप सैरवेर होतात आणि म्हणतात, हा देवी कोण आहे? अशा नावाचा माणूस मी या गावात तरी बघितला नाही. याचा अर्थ हा दुसरं नाव घेऊन फिरतोय. जर तो सापडला तर माझी चिमणी सापडणार. ते म्हणतात, साकेत तू अजून आठवायचा प्रयत्न कर. त्याचं पूर्ण नाव काय आहे तुला आठवतं का? त्याचं संपूर्ण नाव. रणजी खूप नाटक करते, पण लाली काय ऐकत नाही. ती आणि गोपाळ रंगपंचमी खेळण्यासाठी जातात. आता लाली तर घाळ असते, पण देवीसिंग मात्र चांगलीच चाल चालवतो. लालीला त्याच्या प्रेमात गुंतवून ठेवतो. तिला रंग काय लावतो, तिच्यासोबत डान्स काय करतो. पण हे करत असताना तेवढे शालिनी येते. देवीसिंग लालीकडे बघतो, ती शालूकडे बघत असते. आता तो मुद्दाम शालिनीकडे जातो आणि प्रेमाने तिला रंग लावत असतो. ललिताई समोर असताना टेलर हे काय करतात हे काय शालिनीला कळत नाही. ती आता घाबरून लालीकडे बघायला लागते. पण तेवढ्यात देवीसिंग पुन्हा तिला रंग लावायला लागतो आणि शालू तिथून पळ काढत असते आणि देवीसिंग तिच्या मागे पळत असतो. आता तो तिच्या कमरेला हात घालतो आणि तिला उचलतो. त्यांचा हा धिंगाणा बघून लालीची चांगलीच सटकते. देवीसिंग हळूच तिच्याकडे बघतो, कारण हे सगळे तो मुद्दाम करत असतो. आता तो शालूला बाजूला घेऊन जातो आणि शालू पण टेलरची चांगलीच मजा घेत असते. देवीसिंग शालूच्या जरा जास्तच जवळ जातो. आता लालीला काय सहन होत नाही आणि ती कोयता उचलते. आता लालीला एक संधी द्यावीच लागणार, म्हणून देवीसिंग अचानक गायब होतो. शालूची नजर आता त्याला इकडे तिकडे शोधायला लागते. तेवढ्यात लाली हळूच तिच्या कानात म्हणते, झाले का रंग उधळून? ती शालिनीला पकडते आणि ओढतच घेऊन जाते. एका सुनसान ठिकाणी गेल्यानंतर लाली मागून जोऱ्यात ढकलते. आता शालिनी खाली कोसळते आणि मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते, लालीताई माझं लई चुकलं, मला माफ करा, मी पुन्हा असं नाही करणार. लालीचे पाय पकडत म्हणते, पाया पडते ताई. पण लाली मात्र तिला एक लाथ घालते आणि म्हणते, मी तुला ताकीद दिली होती ना. लाली शालूच्या खांद्याला अशी काय लाथ मारते की ती खाली पडते. लाली आता दात खाऊन आणि मोठ्याने किंचाळते, तुला ताकीद दिली होती. आता कोयता दाखवत तिच्या अंगावर बसते आणि म्हणते, मी सांगितलं होतं माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं, त्याच्या आसपासही फिरकायचं नाही. शालू आता खूप रडत असते. लाली तिच्या गळ्याला कोयता लावते आणि म्हणते, का गेलीस जवळ? आता मात्र मोठ्याने किंचाळते, का गेलीस जवळ? आता शालू कशीबशी उठते आणि स्वतःला लालीपासून वाचायचा प्रयत्न करते. लाली म्हणते, आता याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. शालू गयावया करत म्हणते, नाही ताई. आता लाली कोयत्याचा वार करत म्हणते, मिळायलाच हवी. पण तेवढ्यात लालीचा हात पकडला जातो. आता आपला हात कुणी पकडला यामुळे लालीच्या पायाखालची जमीनच सरकते. लवकर मागे बघायची तिची हिंमतही होत नाही. आता लाली वार करणार यामुळे शालू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानं आता तिचं डोकं खाली असतं आणि हात वरती, पण अंगावर वार कसा नाही झाला म्हणून शालू वर बघते. पण अजूनही लालीची मागे बघण्याची काही हिंमत होत नाही. आता कोयत्याचा हात ओढला जातो. आता देवीसिंग हळूच तिला डोकून बघतो. त्याच्या चेहऱ्यावर एवढा राग असतो की तो आता लालीच्या समोर येतो. लाली त्याच्याकडे शॉकून बघत असते. आता शालू काय मागे पुढे बघत नाही आणि तिथून पळ काढते. आता देवीसिंग लालीला पकडतो. अर्ध्या चेहऱ्यावर रंग लावत म्हणतो, आता तुझा खरा रंग समोर आलाय. माधुरीला, आर्याला तू मारलंस आणि त्यांचे पैसे पण गायब केले. याचा अर्थ तू माझ्या पाळतीवर होतीस. सगळं तू करायची आणि निस्तरायला मला लावायची. कधी माझ्यावर हल्ला करायची तर कधी माझीच मदत करायची. तू मारलेल्या डेड बॉडीची विल्हेवाट मी लावली, पण पैसे मात्र तू घेतलेस. आता देवीसिंगचं बोलणं ऐकून लाली मोठ्याने हसायला लागते. त्याच्या गळ्याला कोयता लावत म्हणते, गेली 20 वर्षे मी तुमची वाट बघितली. ते असं बायकांना प्रसाद वाटण्यासाठी नाही. कपाळाला बोट मारत म्हणते, इथे ठेवून मिरवायला. आणि तुम्ही काय करताय? बायकांना मिठ्या मारत फिरताय. माधुरी, आर्याबरोबर प्रेमाचे चाळे केले आणि दोघींबरोबर पळून जात होता. माझ्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत मी अशी कशी पळून देईल? लाली म्हणतात मला लाली. हो, मी दोघींनाही संपवलं आणि त्यांचे पैसे गायब केले. आता लालीचा हा अवतार बघून देवीसिंग
हादरूनच जातो. तुम्हाला काय वाटतं, देवी सिंगवर लाली भारी भरायला पाहिजे की लालीवर देवी सिंग? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.